अन्वीसाठी खिचडी बनवली। त्याच्यासाठी 2 चमचा मूग डाळ, 1 चमचा तूर डाळ, 1 चमचा मसूर डाळ, 1 चमचा तांदूळ आणि माझ्याकडे लाल भोपळा होता तो घेतला। ते सर्व स्वच्छ धुवून घेतले। नंतर कुकर गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकला आणि धुतलेल्या सर्व डाळी ह्याच्यात ॲड केले आणि व्यवस्थित असं अर्धा मिनिट परतून दिलं। ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर टाकली। त्याही गोष्टी अशा व्यवस्थित मिक्स करून दिल्या। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलं। पाणी टाकल्यानंतर सर्व गोष्टी पुन्हा अशा मिक्स केल्या आणि कुकरला झाकण लावलं। झाकण लावल्यानंतर त्याच्या मी जवळजवळ 3 ते 4 शिट्ट्या होऊन दिल्या। कुकर थंड झाल्यावर तो मी ओपन केला। तुम्ही बघू शकता माझी खिचडी अशी छान तयार झाली होती। जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, एकदम मीडियम तयार झालेली। थोडीशी मी ती मॅश केली। ही खूप साधीच खिचडी आहे। जर बाळाला भूक लागली असेल किंवा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल, घाई असेल, तर ही खिचडी 10 मिनिटाच्या आत तयार होते। तुम्ही सुद्धा एकदा करून बघा। नंतर मी ही अन्वीला एका वाटीमध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि माझ्या बाळाला भरवले। तिने खूप मस्त खाल्ले। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज एकदा ही खिचडी करून बघा। खूप इझी आहे आणि टेस्टी आहे। थँक्यू।